10th स्टँडर्ड स्टुडंट अँड वेलकम टू मुर्डे सर्स अकॅडमी. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, या व्हिडिओमध्ये लास्ट रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ऑक्सिडेशन बऱ्याच वेळा हा तुम्ही वर्ड ऐकला असेल, ऑक्सिडेशन. ओके, मीन्स दिस इज द डेफिनेशन. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन टू द सबस्टन्स is called as oxidation. Another definition is removal of hydrogen from a substance is also called as oxidation. Okay, ऑक्सिडेशन म्हणजे काय? एक तर ऑक्सिजन ॲड करायचा, त्या रिॲक्शनला पण ऑक्सिडेशन म्हणतात, किंवा त्या रिॲक्शनमधून किंवा त्या सबस्टन्समधून हायड्रोजन रिमूव्ह झाला तरी त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं. आलं लक्षात? आता नेक्स्ट रिॲक्शन आहे रिडक्शन. रिडक्शन रिॲक्शन ऑक्सिडेशनच्या बरोबर अपोजिट आहे. ॲडिशन ऑफ हायड्रोजन टू द सबस्टन्स इज नोन ॲज रिडक्शन रिॲक्शन. बरोबर आहे, एक डेफिनेशन झाली. आता दुसरी, ऑक्सिडेशनमध्ये आपण हायड्रोजन रिमूव्ह केला होता. आता रिडक्शनमध्ये काय रिमूव्ह करावं लागेल आपल्याला? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम सबस्टन्स इज कॉल्ड ॲज रिडक्शन रिॲक्शन. ओके, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हे एकमेकाच्या अपोजिट रिॲक्शन आहेत. नेक्स्ट, कॉपर अँड ऑक्सिजन. कॉपर ऑक्साईड तयार होईल. कॉपर हे ब्राऊन कलरचं असतं, ब्राऊन, आणि हे ऑक्सिडेशन झाल्यानंतर ब्राऊन ब्लॅक होईल. लक्षात? आता या कॉपरमध्ये आपण ऑक्सिजन ॲड केला, काय झालं? कॉपर ऑक्साईड तयार झाला. म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इंटू द कॉपर. आता कॉपर ब्राऊन, ऑक्सिडेशन केल्यानंतर आपण त्याला कोणता कलर होतो? ब्लॅक. म्हणजे ब्राऊन टू ब्लॅक. मग ऑक्सिडेशन ऑफ कॉपर, इट बिकम्स कॉपर ऑक्साईड. लक्षात? या रिॲक्शनमध्ये कॉपर जे काय प्रोडक्ट तयार झालेला कॉपर ऑक्साईड, याच्यामध्ये आपण हायड्रोजन ॲड केला, CuO प्लस H2. काय होईल? कॉपर सेपरेट आउट होईल आणि H2O. ओके, मीन्स we add hydrogen. This is called as reduction reaction. आता ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन हे सायमल्टेनियसली होतात. ओके, ही कोणती रिॲक्शन झाली? CuO, रिडक्शन ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन CO मधून रिमूव्ह केला आणि कॉपर तयार झालं. म्हणजे ह्याला काय म्हणायचं? रिडक्शन. अँड हायड्रोजनमध्ये आपण ऑक्सिजन ॲड केला, ही कोणती झाली? ऑक्सिडेशन. म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिडेशन, अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन. ह्या ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन ह्या सायमल्टेनियसली होतात, त्यामुळे याला म्हणतात रेडॉक्स. आता RED रेफर्स टू द रिडक्शन. हे जे काय आहे RED रेफर टू द रिडक्शन, आणि OX रेफर टू द ऑक्सिडेशन. लक्षात? आता या दोन रिॲक्शनवरनं काय, पहिल्या रिॲक्शनमध्ये आपण काय केलं? कॉपरमध्ये ऑक्सिजन ॲड केला, कॉपर ऑक्साईड तयार झालं, म्हणजे कॉपर इज ऑक्सिडाइज्ड. या रिॲक्शनला आपण म्हणू शकतो की कॉपर इज ऑक्सिडाइज्ड. आता या प्रोडक्ट तयार झालं, त्यामध्ये आपण हायड्रोजन ॲड केला, तर काय झालं? कॉपर आणि H2O तयार झालं. ओके, म्हणजे ह्या कॉपर ऑक्साईडमधून आपण ऑक्सिजन रिमूव्ह केला, ती रिॲक्शन झाली रिडक्शन. आणि हायड्रोजनमध्ये आपण ऑक्सिजन ॲड केला, तरी कोणती झाली रिॲक्शन? ऑक्सिडेशन.
म्हणजे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन सायमल्टेनियसलीच होतात आणि त्या ज्यावेळी सायमल्टेनियसली होतात त्यावेळी त्याला म्हणायचं रेडॉक्स. RED मीन्स रिडक्शन, OX मीन्स ऑक्सिडेशन. आलं लक्षात? एक दोन डेफिनेशन आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिडक्शन एजंट. आता ऑक्सिडायझिंग एजंट कोणाला म्हणायचं? द सबस्टन्स विच गिव्ज ऑक्सिजन. ओके, दिस इज कॉल्ड ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, द सबस्टन्स CO लास्ट जी काही रिॲक्शन होते बघा, CuO काय करतो? एक ऑक्सिजन देऊन टाकतो, त्यामुळे CuO ला काय म्हणायचं? ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, त्याची दुसरी डेफिनेशन रिडक्शन एजंट म्हणजे काय? द सबस्टन्स विच गिव्ज हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन एजंट. आलं लक्षात? जो सबस्टन्स ऑक्सिजन देऊन टाकतो त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. जो सबस्टन्स हायड्रोजन देऊन टाकतो त्याला म्हणायचं रिड्युसिंग एजंट. आता याच्यावरनं दोन आपण अजून एक एक्झाम्पल बघू. ऑक्साईड इज बर्न विथ कार्बन. काय तयार होईल? झिंक ऑक्साईड बर्न विथ कार्बन, झिंक सेपरेट आउट होईल अँड कार्बन मोनॉक्साईड तयार होईल. आता या रिॲक्शनला काय म्हणणार तुम्ही? झिंक ऑक्साईड मधला एक ऑक्सिजन त्याने देऊन टाकला, कुणाला? कार्बनला. मग या रिॲक्शनला काय म्हणणार? रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन. ओके, आणि कार्बननं ऑक्सिजन गेन केला, याला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. आलं लक्षात? झिंक ऑक्साईडनं एक ऑक्सिजन देऊन टाकला, ही रिॲक्शन कोणती झाली? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन मीन्स रिडक्शन रिॲक्शन. अँड या कार्बननं एक ऑक्सिजन घेतला म्हणजे गेनिंग और ॲडिशन ऑफ ऑक्सिजन मीन्स ऑक्सिडेशन. आता या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिडक्शन एजंट कोण आहे? ZnO. झिंक ऑक्साईड याला काय म्हणणार तुम्ही? द सबस्टन्स विच गिव्ज ऑक्सिजन फॉर ऑक्सिडेशन. ओके, या झिंक ऑक्साईडनं एक ऑक्सिजन देऊन टाकला कार्बनला, म्हणजे याच्यातला एक ऑक्सिजन कमी झाला, म्हणजे ZnO झिंक ऑक्साईड हा काय झाला? ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, आणि कार्बन ला काय कोणता म्हणणार? रिड्युसिंग एजंट. लक्षात? या एक्झाम्पलवरनं आपण काय लक्षात आलं? ZnO म्हणजे झिंक ऑक्साईड ज्यावेळी कार्बन बरोबर हीट केला जातो, झिंक आणि कार्बन मोनॉक्साईड तयार झाला. झिंक ऑक्साईडनं काय केलं? एक ऑक्सिजन देऊन टाकला कार्बनला, म्हणजे ह्याच्यातला एक ऑक्सिजन कमी झाला, म्हणजे ही रिॲक्शन झाली रिडक्शन रिॲक्शन. आणि कार्बननं तो ऑक्सिजन गेन केला, म्हणजे ही ते कोणती रिॲक्शन झाली? ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि ऑक्सिजन द सबस्टन्स विच गिव्ज ऑक्सिजन फॉर ऑक्सिडेशन, बरोबर आहे, याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. आणि द सबस्टन्स गिव्ज हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, त्याला म्हणायचं रिड्युशन एजंट. मग कार्बननं काय केलं? एक ऑक्सिजन गेन केला, हा कोणता झाला? रिड्युसिंग एजंट. एक्झाम्पल, व्हेन मॅंगनीज डायऑक्साईड MnO2 reacts with hydrochloric acid, it gives manganese dichloride plus chlorine and water. ओके, आता या रिॲक्शन मध्ये बघा, manganese dioxide reacts with
हायड्रोक्लोरिक ॲसिड गिव्ज मॅग्नीज क्लोराईड, डायक्लोराईड, क्लोरीन अँड वॉटर. ओके, आता बघा इथं मॅग्नीज ही कोणती रिॲक्शन आहे? मॅग्नीज डायऑक्साईड. यातला ऑक्सिजन रिमूव्ह झाला. ओके, रिडक्शन आणि हायड्रोजन इथं काय झाला? ॲड झाला, म्हणजे ऑक्सिडेशन. ओके, बॅलन्स झाली. आता याच्यातले ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट कोण आहे ओळखा? ऑक्सिडायझिंग एजंट मीन्स द सबस्टन्स गिव्ज ऑक्सिजन फॉर ऑक्सिडायझेशन. ओके, या सबस्टन्सनं म्हणजे MnO2 मॅंगनीज डायऑक्साईडनं ऑक्सिजन देऊन टाकले. कशासाठी? ऑक्सिडेशनसाठी. म्हणून हा कोणता एजंट झाला? ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड याला तुम्ही काय म्हणणार? रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट. आलं लक्षात? मीन्स manganese dioxide converted into the manganese dichloride. ओके, याच्यातला ऑक्सिजन रिमूव्ह झाला म्हणून याला म्हणायचं, या रिॲक्शनला म्हणायचं रिडक्शन रिॲक्शन. आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड यातले ऑक्सिजन कुठे गेले? H2O वॉटर तयार झालं, म्हणजे या मॅग्नीज डायऑक्साईडनं ऑक्सिजन देऊन टाकले म्हणून याला ऑक्सिडायझेशन एजंट म्हणायचं. सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा लवकरच आपण, कारण की आपण फिजिकल क्लासेस मंगळवेढा आणि पंढरपूरमध्ये लवकरच सुरू करत आहोत. आणि या अशा सायन्स आणि मॅथ्सच्या खूप बेसिक कन्सेप्ट मुर्डेसर अकॅडमीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं शिकवल्या जातात. तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू सो मच.